वळूयात पुढच्या बातमीकडे। शिवभाटाच्या पवित्र्यानं कसब्यात धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे। आधी कसब्याचा शब्द मगच प्रचार। शिवभाटाचा हट्ट मविया पुरवणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघ उद्धव गटाला अर्थात शिवभाटा गटाला जोडला जाईल असे जाहीर करा तरच लोकसभा निवडणुकीत काम करू असा पवित्रा शिवभाटा गटाने घेतला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलंय। शिवभाटाच्या पवित्र्याने कसब्यात धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे। आधी कसब्याचा शब्द मगच प्रचार असं आता शिवभाटाकडून सांगण्यात येते। त्यामुळे आता शिवभाटाचा हट्ट मविया पुरवणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अजिंक्य, शिवभाटाच्या पवित्र्यानं आता कसब्यामध्ये धुसफूस सुरू असल्याचं बोललं जात आहे, काय अधिकची माहिती? नीलम, लोकसभेचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर, त्यांची उमेदवारी जी जाहीर झाल्यापासून आहे ते महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस दिसून येते। सुरुवातीच्या काळात काँग्रेसमधीलच काही लोक नाराज झाली होती। उमेदवारी रवींद्र दंगेकर यांना दिल्यानंतर त्यांना ती उमेदवारी हवी होती, परंतु काल पुण्यामध्ये महाविकास आघाडीची सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं कशा प्रकारे पुढे जाणार यावर चर्चा चालली होती आणि त्यामध्येच एका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अगोदर कसब्याचा शब्द द्या, म्हणजेच की अगोदर कसबा विधानसभा संघाची जी जागा आहे ती विधानसभेला शिव उबाटाला सोडली जाईल असं आत्ताच जाहीर करा आणि त्यानंतरच आम्ही तुमचा प्रचार करू असं सांगितलं गेलं। त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून देखील कसबा विधानसभा मतदारसंघ आम्हाला द्या अशी मागणी करण्यात आली, परंतु काही वरिष्ठ नेत्यांनी जे आहे ती विधानसभा निवडणूक अजून लांब आहे, त्यावेळेस या गोष्टींवर चर्चा करू असं सांगत या सर्व गोष्टींवर पडदा टाकलेला आहे। परंतु यामुळे महाविकास आघाडीत एकूणच पुण्यामध्ये धुसफूस असल्याचं देखील दिसून येते। अजिंक्य, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।